व्हेज बिर्याणी करत आहे. त्यासाठी मी माझ्या आवडीच्या भाज्या मी चांगल्या कापून घेतल्या आणि कोहिनूर बासमती तांदूळ मी अर्धा तास भिजत घातले होते. गाईचं तूप घातलेलं आहे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये अख्खा खडा मसाला घातलेला आहे आणि आला लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. ती चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये मग भाज्या घालत आहे. भाज्या मी इथे गाजर घेतलेला आहे, मटार घेतलेले आहेत, फरसबी आणि मक्याचे दाणे आहेत. हे सर्व चांगलं परतून झाल्यावर मग भिजलेले तांदूळ घातलेले आहेत आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेत आहे. आता चांगलं मिक्स झाल्यावर त्यामध्ये हळद, आगरी, लाल तिखट मसाला, धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व चांगलं परत एकदा परतून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यावर त्यामध्ये मग मी पाणी घालत आहे. पाणी मी इथे थंडच वापरत आहे. थंड म्हणजे नॉर्मलच वापरत आहे. पाणी गरम केलेलं घेतलेलं नाही आहे. आणि मग पाणी घालून झाल्यावर त्यामध्ये मी पावभाजी मसाला घातलेला आहे. परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून झाल्यावर झाकण देऊन आता भात चांगला शिजवून घ्यायचा आहे. एकीकडे भात शिजतोय तर मी इकडे भाजीची सुद्धा तयारी करत आहे. भाजी मी इथे बॉईल करत ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे भाताला चांगली उकळी आलेली आहे. सर्व व्यवस्थित परत एकदा मिक्स करून झाकण देऊन गॅस बारीक करत आहे आता आणि आपली बिर्याणी शिजवून घेत आहे. बिर्याणी आता मस्तपैकी शिजलेली आहे. गॅस बंद करून आता भाजीला फोडणी देते. तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये राई जिरा घातलेला आहे आणि हिंग घातलेलं आहे. हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मी हे हिरवं वाटण घालत आहे, ज्यामध्ये मी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आला घेतला होता आणि ते वाटून घेतलं होतं. हिरवं वाटण करताना मी त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घातला होता आणि हिरवं वाटण आता मी जे घातलेलं आहे ते चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये शिजवलेली भाजी घालत आहे. भाजी हिरव्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे. भाजीसुद्धा आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आज व्हेज थाळीमध्ये आहे व्हेज बिर्याणी, जी हिरव्या चटणीवर केलेली आहे. हिरवे मूग, फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी, रायता, पापड, मिरची, लोणचा. तुम्हाला कसा वाटला आजचा मेनू कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करा.